तुम्ही सांगा खूप कशा झाल्या? वर्षानंतर. हा? फार उशीर झाला. हो. तुम्ही असं म्हणतात, तुम्ही ज्या पक्षात जाता तिथे सगळीकडे तुमचे अंतर्गत वाद होतात. काय वाटतं, असं का होत असेल? नाही, पण तुमच्याबद्दल मग लोकांमध्ये गैरसमज होतात. नाही, नाही गैरसमज म्हणजे कसं माहिती का, की बा तुम्ही तुमचा दानवेंशी वाद झाला, तुमचा पृथ्वी जायस्वालशी वाद झाला, तुमचा जे चंद्रकांत खैरेंशी वाद झाला, आता शिरसाट साहेबांसोबतही तुमचं चालू आहे. मग एकाच माणसाशी सगळ्यांची वाद होतात. लोक म्हणतात की हे इगोइस्टिक आहेत. नाही, इगो असला पाहिजे ना. बरं, कारण विचारा यांना. हां, तुम्ही जसं मला विचारलं ना तसं यांना कारण विचारा, का वाद होतात तुमचे. हो ना. आतापर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला करून दुसऱ्याला पुढे केलं पाहिजे, बदल घडला नाही, पाहिजे. नाही, मी राजकारणामध्ये सेटल होण्यासाठी आलोच नाही. अपक्ष लढता की काय? आणि मग आता काय बिघडलं एवढं? कसं आहे, आता जिथं कोणीतरी चुकत असेल तिथं आपण बोललं पाहिजे का नाही. श्रीकांत शिंदे वाद मिटवतील असं तुम्ही म्हटलं होतं. काय वाटतं तुम्हाला? अनुभव तुमचा काय, की चुका कुठे झाल्यात नेमक्या? नाही, आम्ही काही शिरसाट साहेबांची वकिली करत नाहीये. नाही, गॅप. आणि एवढं सगळं चांगलं आहे, मग शिरसाट साहेबाला का दिसत नाही? ते शिरसाट साहेब सांगू शकतील ना. ते तर संजय आहे. त्यांना तर पुढचं दिसतं. इन्स्टावर रील्सचा वॉर चालू आहे, बघता की नाही? भाऊ जो ना, राजू भाऊ शिवसेना पक्षाचा इथलचा प्रमुख आहे. हो ना. या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे. राजू भाऊ गेले म्हणजे शिवसेना गेली, असाच त्याचा अर्थ होतो.